आज रनिंगला गेलो आणि येताना गावठी सासा बघून आलो. थांबा थांबा या सनी सुरुवातीपासून पहा. नमस्कार, मी सागर. सकाळी सकाळी उठल्यावर तळ्याकडे पाहिलं तर इथल्या जास्त वाफा निघत होत्या तळ्यात, कारण आज रात्री खूप जास्त थंडी होती. म्हणून सकाळी सकाळी मी नाही थोडा शेक केला, पण शेकाला एकलाच होतो. मी शेकतच होतो तर दादा म्हणे आज भारी काम म्हणतोसाठी फक्त तेवढं कर म्हणे. मी काल औषध भिजू घाले म्हणे, आधा किलो सोडाल तेवढं भिजलं नाही तेवढं पाहून म्हणे. मी वरून पाहिलं तर भिजेल होतं. दादा म्हणे भिजेले तर ते लगट पिचकर घे आणि सोडून दे म्हणे लगट त्या आधा किलोच. मग काय घेतली पिचकर पटापट सोडून दिलं. पण दर्शक केल्यावर औषधामध्ये हात घालून पाहिलं तर सगळं औषध तसंच त्याच्यामध्ये होतं. म्हणलं आता हे काय करायचं, दादाला जाऊन सांगणं पडून. दादाला सांगायला गेलो तर दादा ते तिकडे पळखा ठेवत होती. त्याला सांगितलं मला ते काही भेजेल ते म्हणे बरं झालं म्हणे, ये म्हणे तू आता आपण सगळे वरच्या सगळ्या पळखाटे वाहून घेऊ म्हणे. वर्षात म्हणता डायरेक्ट तिकडे पळखाटे वाटत संध्याकाळ होऊन गेली. मग तेवढं आवरून घरी येतच होतो तर बारक्याच फोन आला. बारक्या म्हणे पटकने म्हणे आपण ना तर रनिंगला जाऊन येऊ म्हणे वरच्या. मग काढली गाडी गेलो तिथं तर हे दोघं येतच उभे होते. हाय ना तर बारक्या उर्फ निवृत्ती याला घेतला आणि डायरेक्ट आम्ही फाट्यावर गेलो. मग फाट्यावर वेक्या भेटला, त्याला बी घेतला गाडीवर आणि डायरेक्ट पुलावर पोहोचलो. तिथे गेल्यावर आम्ही रनिंग करून आलो. एकानं तर नवीन बॅटरी आणली होती. ते म्हणे कायसाठी, तो म्हणे की हे तर म्हणे रातच्या याच्या लाईट नाही ना तर आम्ही सशे पाहतो म्हणे. मी म्हणलं सशे लगट विक्या म्हणे, आपण ट्राय मारूनच पाहू म्हणे. विकेंड जसा टॉर्च मारला तसा आम्हाला लगे ह्यो सासा दिसला. यायला म्हणलं रानटेने गावठी सासा आहे. चला या सशासाठी तरी एक लाईक आणि फॉलो करून टाका.